काल बारामतीमध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी महारोजगार मेळावा आयोजित केला। त्यामध्ये शेतकऱ्यांविषयी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना पीक विमा आणि शेतकऱ्यांना दुष्काळामध्ये झालेली नुकसान भरपाई या संबंधित प्रश्नांना कुठेही हात न घातला। त्यामुळे तेथील समस्त शेतकरी वर्ग हा बारामतीमध्ये चालू असला नमो महारोजगार त्यामध्ये बहुतांश खुर्च्या खाली असलेला व्हिडिओ हा व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला पाहिजे। बारामतीमध्ये समस्त शेतकरी आले, तिथं भाषण ऐकासाठी कार्यक्रमाला उपस्थित झाले, पण शेतकऱ्यांविषयी काही बोललं नाही व शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भामध्ये आता अनिवार्य आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळायला पाहिजे, हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे। त्यानंतर शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही। शासनाचे अधिकारी सांगतात, पीक विमा इन्शुरन्स कंपनी वालतात की नुकसान झाल्यास क्लेम करायची झाल्यास तर 72 तासाच्या आत पीक विम्याची क्लेम करा, पण आम्ही जर नुकसान भरपाई द्यायची झाली तुम्हाला पीक विम्याची क्लेम तर त्याला 4-4, 5-5, 6-6 महिने लागतात। असं हे शासनाचं नियम आहे, शासनाचे धोरण आहे, कंपनीचे नियम आहे पीक विम्याच्या। आज मार्च महिना सुरू झाला, पहिला हप्ता, पण शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले आणि कर्जमाफीचा एकही मुद्दा मुख्यमंत्री असो की उपमुख्यमंत्री उपस्थित करत नाही। त्यामुळे बारामतीमध्ये चालू असताना नमो महारोजगार मेळावा यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी उठू आपले घराकडे जात होते व तिथून त्या कार्यक्रमातून पळ काढले। 70 ते 80% खुर्च्या ह्या रिकाम्या असलेला व्हिडिओ हा व्हायरल झाला। त्यामध्ये स्पष्ट होत आहे की हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही आहे व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी आखडता हात घेत आहे। झारखंडमध्ये कर्जमाफी दिली, 2 लाखापर्यंत मर्यादा वाढवून दिली, याचा ॲग्राउंडमध्ये व्हिडिओ देखील त्यांचा प्रसारित झाला व त्यांनी सांगितले त्या व्हिडिओमार्फत। पण बारामतीमध्ये चालू असला हा प्रकार मुख्यमंत्रीच्या समोरच प्रत्येक शेतकरी, हा प्रत्येक तरुण उठून इथून आपला कार्यक्रमातून पाठमोड करून वापस जाणारा व्हिडिओ हा व्हायरल झाला व त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण खुर्च्या हा रिकाम्या होत्या, कारण शेतकऱ्याचं कोणतंही मत तिथं मांडण्यात आलेलं नाही व शेतकऱ्यांच्या लाभाच्या कोणत्याच गोष्टी होत नव्हत्या। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपली खुर्ची रिकामी करून आपल्या घराची वाट पकडली। शेतकऱ्यांना आता कर्जमाफी हवी, कारण 31 मार्चपर्यंत कर्जाचा भरणा जर शेतकऱ्यांनी केला नाही तर जो थकीत आहे ते पूर्ण कर्जात पुन्हा बुडून जाईल व नव्यानं त्यांना कर्ज मिळणार नाही। नव्यानं कर्ज मिळालं नाही तो उद्या जाऊन खरीप हंगामातील शेती करायची कशी, हा भला मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित आहे। म्हणून बारामतीमध्ये समस्त शेतकऱ्यांनी सरकारला पाठ ढकलून पूर्णतः खुर्च्या रिकाम्या केल्या आहे। फक्त 20 ते 30% खुर्च्या भरलेल्या होत्या, 60 ते 70% खुर्च्या ह्या रिकाम्या होत्या। धन्यवाद शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि खाली सबस्क्राईब करता काळ्या कलरची बटन आहे ते सबस्क्राईब करावी। जय जवान जय किसान।